PPT visible? Yes, ma'am. Okay. See, there is a gap of near about 1 month, okay, because of your exams and Diwali. Now, before Diwali, we have started our fourth chapter, that is nothing but networking, okay. And from that networking, we have seen some of the basic concepts related to your network programming in Java, okay. So I will just revise those basic concepts in 2 to 3 minutes, and then we will start from the point where we have left. Okay. So see here, before Diwali, what we have seen is in networking, whenever we are trying to use the Java programming for doing network programming. Okay. So for doing that network programming, basically we must understood the basic concept of your port and socket. बरोबर आहे. आपल्याला जावा मध्ये जर नेटवर्क बेस्ड प्रोग्रामिंग करायची असेल तर तुमचा सॉकेट आणि पोर्ट याबद्दलचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. ठीक आहे. सो सी हियर, व्हॉट इज अ पोर्ट नंबर? पोर्ट नंबर, इट इज अ सॉकेट ऍड्रेस. ओके. पोर्ट नंबर हा एक काय असतो? सॉकेट ऍड्रेस आहे ज्याच्या थ्रू तुमचा डेटा सेंड आणि रिसीव्ह होणार आहे. Okay, so that is what a port number. Port number must be used so that the data that you wish to communicate through a particular application, तुम्हाला ज्या application मधून डेटा कम्युनिकेट करायचा आहे त्याच ऍप्लिकेशनला तो डेटा परत एकदा रिसीव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या पॉइंट पासून तुम्ही कम्युनिकेट करताय त्याच पॉइंटला तुमचा डेटा समोरच्या पार्टीकडनं परत एकदा त्याच सेम पॉइंटला ऍक्सेप्ट झाला पाहिजे. ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही ज्या टाईपची रिक्वेस्ट करताय त्या टाईपचा डेटा तुमच्याच ऍप्लिकेशनला रिसीव्ह होईल. म्हणजे काय, मी जर एक प्रोग्राम लिहिला असेल, ठीक आहे, तर मी एका प्रोग्राम मधनं जर एखाद्या डेटासाठी रिक्वेस्ट केली असेल तर तो डेटा माझ्याच प्रोग्रामच्या पॉइंट वरती येऊन पडायला पाहिजे. तो डेटा दुसऱ्या प्रोग्रामला, दुसऱ्या एखाद्या ऍप्लिकेशनला नाही जायला पाहिजे. बरोबर आहे. हे जेव्हा आपल्याला पाहिजे असतं त्या कन्सेप्टसाठी आपण काय वापरत असतो? पोर्ट नंबर. ठीक आहे. अँड प्लीज रिकॉल the port numbers in Java are ranging from the number 0 to 65,535. ठीक आहे. पोर्ट नंबरची रेंज किती आहे? 0 to 65,535. Okay, and in that the port number from 0 to 1024. Okay, these port numbers are the reserved port numbers. That means that these port numbers are already used by some other applications. So you people are not going to use those port numbers for your program. तुम्ही ते पोर्ट नंबर्स तुमच्या प्रोग्रामसाठी नाही वापरणार आहे. ओके. सो लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा क्लायंट सर्व्हर क्रिएट करायचा असेल त्यावेळेस आपण जो काही पोर्ट नंबर वापरणार असू, ठीक आहे, तुमचा ओन क्लायंट, तुमचा ओन सर्व्हर क्रिएट करण्यासाठी, ठीक आहे, तर तो पोर्ट नंबर तुमचा 0 to 1024 या रेंजच्या पुढचा असला पाहिजे. You are not going to use the port numbers up to 1024 because keep in mind those port numbers are reserved for the specific purposes. For example, तुम्हाला माहिती की HTTP म्हणलं की आपण 80 पोर्ट नंबर म्हणतो. 80 पोर्ट नंबर is used by HTTP protocol, right? So HTTP चं कम्युनिकेशन साठी 80 पोर्ट नंबर वापरलेला असतो. 23 for टेलनेट. टेलनेटची जी काही सर्व्हिस आहे, तुम्ही लिनक्स प्रॅक्टिकलसाठी टेलनेट सर्व्हिसचा वापर केला असेल मे बी, राईट? सो 23 हा पोर्ट नंबर टेलनेट सर्व्हिसचा असतो. सो हे जे ऑलरेडी डिफाईन पोर्ट नंबर्स आहेत ते आपण नाही वापरणार आहेत. आपण पोर्ट नंबर्स कुठले वापरणार आहेत? 1024 च्या पुढचे. ओके. देन वी हॅव सीन द सॉकेट कन्सेप्ट, राईट? सो सॉकेट, व्हॉट इज दिस? सॉकेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ IP प्लस पोर्ट नंबर. ओके. सॉकेट म्हणजे काय असतो? IP प्लस पोर्ट नंबर. म्हणजे क्लायंट आणि सर्व्हर मध्ये एंड टू एंड कम्युनिकेशन क्रिएट करण्यासाठी ऍक्च्युअली सॉकेटचा उपयोग केला जातो. ओके. सो व्हॉट इज अ सॉकेट? Socket, it is a IP plus port number which is used to create a end-to-end communication between your client and server. Okay, so these concepts we have already seen. That we have already seen what is your INET address class. Okay, then we have seen that INET address class is not going to have a
constructor, right? हे already आपण बघितलेलं आहे. We have seen this INET address class, right? So what is this INET address class? It is used to encapsulate both your numerical IP address plus the domain name, that is nothing but the physical address. Okay, so IP plus physical address is nothing but what? INET address class. मग INET address class आपण already बघितलेला आहे. We have seen that this INET address class don't have any constructor. So if you wish to create the object of INET address class, then you are going to make use of the factory methods of INET address class. बरोबर, INET address class चा constructor नाही आहे, त्याच्यामुळे INET address चा जर आपल्याला वापर करायचा असेल तर आपण कुठल्या मेथड्स वापरतो INET address च्या? फॅक्टरी मेथड्स, राईट? त्या फॅक्टरी मेथड्स कुठल्या होता? गेट बाय नेम, गेट ऑल बाय नेम, get localhost, get by address. Okay, so these are the factory methods of your INET address class. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. INET address class काय आहे, ठीक आहे. त्यानंतर INET address class चे इन्स्टन्स मेथड्स पण आपण पाहिलेले आहेत. ओके, and now let us start with your TCP IP sockets. राईट? सी लक्षात घ्या, आपण जावा मध्ये दोन टाइप्सचे प्रोग्राम्स क्रिएट करू शकतो. एक असेल कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे कनेक्शन बेस्ड, आणि दुसरं असेल कनेक्शन लेस. राईट? मग कनेक्शन ओरिएंटेड म्हणलं की आपल्याला TCP IP लागतो, आणि कनेक्शन लेस म्हणलं म्हणजे काय, वायरलेस कम्युनिकेशन जर तुम्ही म्हणायला गेलात तर तुम्हाला डेटाग्राम लागतो. ओके, सो लेट अस फर्स्ट फोकस ऑन TCP IP. ओके, so TCP IP sockets. Now, if you people wish to create a TCP IP based communication between your client and server, okay, at that time, keep in mind we are having two types of sockets. One is called as server sockets, and the another one is called as client sockets. Now, what are these server sockets? Server sockets are going to wait for the request from the client to come in over the network. नेटवर्क वरून एखाद्या क्लायंटची रिक्वेस्ट येईपर्यंत तुमचा सर्व्हर हा लिसनिंग स्टेट मध्ये असतो. इट इज कंटिन्युअसली इन अ लिसनिंग स्टेट फॉर द क्लायंट रिक्वेस्ट. ओके, and now in Java the server socket, the TCP IP server is created by using server socket class that belongs to java.net package. Okay, so the TCP IP server socket is implemented by java.net.server socket class. Okay, then client sockets. Client sockets are actually used to send and receive data between your client and server. Server आणि client मध्ये डेटा सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी आपण सॉकेट क्लासचा वापर करतो. ओके, सो सॉकेट क्लास इज यूज्ड टू सेंड अँड रिसीव्ह डेटा बिटवीन युअर क्लायंट अँड सर्व्हर. इट कॅन बी थॉट ऑफ ॲज अ पेअर ऑफ इनपुट आउटपुट स्ट्रीम्स. म्हणजेच काय, थोडक्यात बघा, आता डेटा सेंड आणि रिसीव्ह करतो म्हणजे काय, आपण इनपुट आणि आउटपुट सेंड करतो. इनपुट म्हणजे अनदर पार्टीकडनं डेटा ऍक्सेप्ट करतो. आउटपुट म्हणजे तुम्ही दुसऱ्या पार्टीला डेटा सेंड करता. राईट? So these things are actually done with the help of your input output stream classes. Okay, and now keep in mind, for creating this socket object we are having a socket class that belongs to java.net package. So the client sockets are implemented by java.net.socket class. See here, server socket, now it is waiting for the connection request, and client socket, it just provides the transmission of data. Now see here, firstly let us socket class, then we are going to see what are its methods, and then we are going to see the actual program, how to develop a TCP client and TCP server. Okay, now I think this also I have explained in the last lecture, but let us revise it again. Okay, now server socket class, following three constructors. Okay, now screen is not visible.
इज द स्क्रीन विजिबल नाहीये का? Yes, ma'am. आहे. मग सौरभ, तू स्टॉप करून परत एकदा रिजॉईन करून बघ. विजिबल. ओके, फाइन. So see here, server circuit class. Okay. Now the server circuit class is going to have the three constructors. The first one is server circuit in bracket int port. Now keep in mind this int port. This port number is the port number of your server on which it is going to be listened for the client request. ठीक आहे. हा जो इंट पोर्ट नंबर आपण जो काही प्रोव्हाइड करू, हा पोर्ट नंबर कोणाला अलर्ट होईल? सर्व्हरला अलर्ट होईल. ठीक आहे. आणि हे काय इंडिकेट करेल की तुमचा सर्व्हर या पोर्ट नंबर वरती क्लायंटच्या रिक्वेस्ट साठी वेटिंग स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. आता वेटिंग स्टेट मध्ये म्हणजे काय? सर्व्हर क्लायंटनी रिक्वेस्ट सेंड करण्याची वाट बघतोय. बरोबर आहे. ठीक आहे. व्हॉट इट मीन्स की सर्व्हर इज वेटिंग फॉर द क्लायंट रिक्वेस्ट. मग आता मला सांगा, सर्व्हर हा आपला एका पोर्ट नंबर वरती लिसनिंग स्टेट मध्ये आहे. मग तुमची क्लायंटची रिक्वेस्ट सुद्धा त्याच पोर्ट नंबर वरती यायला पाहिजे. दुसऱ्या पोर्ट नंबर वरती गेली तर काही उपयोग आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय की लक्षात घ्या, आता क्लायंट सॉकेटचा जो काही कन्स्ट्रक्टर असेल ना, त्याच्यामध्ये आपण जो काही पोर्ट नंबर प्रोव्हाइड करू, तो पोर्ट नंबर तुमच्या सर्व्हरचाच असेल. म्हणजे काय इंडिकेट करेल ते तेव्हा की तुमचा क्लायंट या पोर्ट नंबर वरती सर्व्हरशी कनेक्ट करू बघतोय. ओके. सो सर्व्हर सॉकेट इन पोर्ट, दिस पोर्ट नंबर इज ऑफ द सर्व्हर. ठीक आहे. हा पोर्ट नंबर कोणाचा आहे? सर्व्हरचा. हे एकदा डोक्यात फिट ठेवा, कारण TCP/IP क्लायंट सर्व्हर प्रोग्राम्स आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस मेनली याच कन्सेप्टची गल्लत होते आणि तुम्हाला प्रोग्राम पटकन लिहिता येत नाही. ठीक आहे. सो लक्षात घ्या, क्लिअर कट. सर्व्हर सॉकेटला जो काही आपण पोर्ट नंबर प्रोव्हाइड करू, ठीक आहे, हा पोर्ट नंबर कोणाचा? सर्व्हरचा. ठीक आहे. या पोर्ट नंबर वरती तुमचा सर्व्हर क्लायंटची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणार. ओके. द सेकंड कन्स्ट्रक्टर इज सर्व्हर सॉकेट इन ब्रॅकेट इंट पोर्ट कॉमा इंट मॅक्स क्यू. ओके. आता इंट पोर्ट तर तुम्हाला मी आत्ताच एक्सप्लेन केलं ना. व्हॉट इज दिस इंट मॅक्स क्यू? Now keep in mind your server is by default capable of handling 50 clients at a time. Okay? By default आपला सर्व्हर at a time किती clients ला हँडल करू शकतो? 50 clients ला. But keep in mind, if you people are going to handle more than one client, at that time you require to do a multi-threaded programming. Okay? 50 तुमचे 50 क्लायंट हे एकाच थ्रेड वरती नाही हँडल होणार. 50 क्लायंट साठी 50 थ्रेड क्रिएट होतील. ओके. सो दॅट इज अनदर स्टाईल ऑफ प्रोग्रामिंग. ठीक आहे. त्या टाईपचाही आपण एक प्रोग्राम बघूयात की मल्टिपल क्लायंट्सला तो ऍट अ टाइम कसा हँडल करेल. ओके. दॅट प्रोग्राम अगेन आय विल शो यू. बट कीप इन माइंड, बाय डिफॉल्ट योर सर्व्हर इज कॅपेबल ऑफ हँडलिंग हाऊ मेनी क्लायंट्स? 50 क्लायंट्स. आता जर समजा तुम्हाला 50 क्लायंट्स पेक्षा जास्त वाढवायचे किंवा कमी करायचे, at that time you people can use this second constructor, okay, in which you can provide the second parameter as max q. Okay. मग आता इथं तुम्ही जो काही व्हॅल्यू प्रोव्हाइड कराल, that much number of maximum clients now your server is able to handle. Okay. Then see, both the constructors are throwing bind exception and IO exception. What is bind exception? Bind exception म्हणजे काय? आता समजा तुम्ही जो काही पोर्ट नंबर प्रोव्हाइड करताय तो पोर्ट नंबर हा रिझर्व्ड पोर्ट नंबर्स पैकी आहे आणि तो ऑलरेडी एका सर्व्हर वरती यूज केला गेलेला आहे. तर तोच पोर्ट नंबर जर तुम्ही तुमच्या सर्व्हरसाठी जर प्रोव्हाइड करायला गेला तर ती सिस्टीम जी काही असेल, कॉम्प्युटर सिस्टीम, ती तुमच्या त्या सर्व्हरला त्या पोर्ट नंबरशी बाइंड नाही करू शकणार. बिकॉज वन पोर्ट नंबर कॅन बी हँडल्ड बाय ओनली वन सर्व्हर ऍट अ टाइम. ओके. सो ऍट दॅट टाइम इट मे थ्रो बाइंड एक्सेप्शन. आयओ एक्सेप्शन, जर समजा तुमचा जर सर्व्हरच जर बाइंड नाही झाला तर तुम्ही इनपुट आउटपुट त्या सर्व्हर सॉकेट वरती हँडल करू शकाल का? नो. ऍट दॅट टाइम इट इज गोइंग टू थ्रो आयओ एक्सेप्शन. ओके. अँड देन सी, सर्व्हर सॉकेट
then in bracket int port comma int max q comma inet address IP. Now inet address IP is used when, आता बघा कधी कधी आपण DHCP वगैरे इम्प्लिमेंट करतो, राईट? ऍट दॅट टाइम युअर सर्व्हर मे जनरेट द डायनामिक IP ऍड्रेसेस किंवा मल्टी होस्ट प्रोग्राम्स तुम्ही क्रिएट करताय. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सर्व्हरला एका आयनेट ऍड्रेस सोबत फिक्स ठेवायचे की दिस सर्व्हर बिलॉंग्स टू दिस IP ऍड्रेस. ओके, सो ऍट दॅट टाइम यू पीपल कॅन यूज int port int max q comma inet address IP. So IP specifies the IP address to which the socket is binded. So these are the three constructors of your server socket class. Now see client socket. Now for client sockets, okay, we are going to use the socket class. Actually हा socket class आपण client TCP client क्रिएट करताना आपण वापरणार आणि प्लस सर्व्हर वरती लक्षात घ्या, सर्व्हरने एकदा एखाद्या क्लायंटची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, ठीक आहे, की आता त्या क्लायंट आणि सर्व्हर मध्ये तुम्हाला डेटा एक्सचेंज करायचंय. तर डेटा एक्सचेंज साठी सुद्धा तुम्हाला परत एकदा सर्व्हर साइडला पण एक सॉकेटचा ऑब्जेक्ट लागतो. ओके, and that socket object actually will get from the accept method of your server socket. Okay, now see here what are the constructors of your socket class. Socket in bracket string host comma int port. Now मी मगाशी तुम्हाला म्हणलं होतं की सर्व्हर हा क्लायंटची रिक्वेस्ट येण्याची वाट बघतोय, बरोबर आहे? मग क्लायंट कडनं एक फॉर्मॅट जायला पाहिजे की नाही, की दिस क्लायंट मशीन वॉन्ट्स टू कनेक्ट विथ दिस पर्टिक्युलर सर्व्हर. तर मग आपण हे जे पॅरामीटर आहे की तुम्हाला कुठल्या सर्व्हरशी कनेक्ट करायचंय, दॅट थिंग ऍक्च्युअली यू पीपल आर सप्लाइंग थ्रू द पॅरामीटर्स ऑफ सॉकेट क्लास इटसेल्फ. मग आता बघा पब्लिक सॉकेट in bracket string host comma int port. Okay, so string host comma int port म्हणजे कोणाचा झाला आहे? ऍक्च्युअली होस्ट नेम. string host is the host name, that is nothing but the physical name of the server system. मग हे तुमचं कॉम्प्युटरचं नेम असू शकतं किंवा एखादा डोमेन नेम पण असू शकतो. ओके, सो स्ट्रिंग होस्ट म्हणजे काय झालं? सर्व्हरचा होस्ट नेम झाला. And int port, again this port belongs to the server. म्हणजे इथं जो तुम्ही पोर्ट नंबर तुम्ही प्रोव्हाइड करणार हा तुमच्या क्लायंटचा नसणार आहे, हा कोणाचा असणार आहे? सर्व्हरचा, ज्याच्याशी तुम्हाला कनेक्ट करायचंय. दॅट मीन्स व्हॉट? अल्टिमेटली this port number of your socket class and this port number of your server socket class must be exactly same. हे दोन्ही एकच व्हॅल्यू असल्या पाहिजेत. ओके, हे लक्षात ठेवा. सॉकेटचा फर्स्ट पॅरामीटर होस्ट नेम म्हणजे कोणाचा होस्ट नेम झाला? हे सर्व्हरचा होस्ट नेम झाला. आणि इंट पोर्ट म्हणजे हा कोणाचा पोर्ट नंबर झाला? सर्व्हरचा पोर्ट नंबर झाला, ज्याच्यावरती तुमचा सर्व्हर क्लायंटची रिक्वेस्ट लिसन करणार आहे. ओके, नाउ दिस सॉकेट क्लास, दिस सॉकेट constructor can throw the two exceptions. One is your unknown host exception and another one is your IO exception. Now, unknown host exception will be thrown when समजा एखादा सर्व्हर अस्तित्वातच नाहीये किंवा तुम्ही त्याच्या होस्ट नेम मध्ये डोमेन नेम मध्ये काहीतरी मिस्टेक केला, तुम्ही त्याचा IP ऍड्रेस देण्यामध्ये मिस्टेक केला, ठीक आहे. सो whenever you are trying to see, there is one question asked by your Pushkaraj Chaudhary, okay, that can we handle 65,535 clients on one server at a time? Okay, actually, see, you can handle, पण त्याच्यासाठीची प्रोग्रामिंग आणि त्याचे क्लासेस तुम्हाला फार वेगळे वापरावे लागतात. तुम्ही जर हे नॉर्मल TCP IP क्लायंट सर्व्हर वापरायला गेलं तर ऍट अ टाइम तुम्हाला तेवढे क्लायंट्स हँडल करणं फिजिबल नाहीये. ओके, कारण आपलं नेटवर्क कंजेशन ऑकर होतं आणि प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो हिअर म्हणजे आता या लोकल होस्ट वरती लॅन मध्ये वगैरे आपण एवढे नंबर ऑफ क्लायंट्स ऍट अ टाइम नाही हँडल करू शकणार. ठीक आहे, ऍट दॅट टाइम इट मे क्रिएट सम प्रॉब्लेम्स, कारण त्याच्यामध्ये नेटवर्क मध्ये बरेच इश्यूज असतात. ओके, सो सी
Again, Aditya Ankaram says the screen is not visible. How many of you are able to see the screen? How many of you are able to see the screen? Are you people there? Visible. See, if one or two persons are not able to see the screen, please try to rejoin the meeting. Okay? Please try to rejoin the meeting, those who are not getting the screen. See here, string host, int port. ठीक आहे, हा होस्ट आणि पोर्ट कोणाचा झाला? सर्व्हरचा झाला. आता बघा, तुम्हाला फक्त होस्ट नेम नाही द्यायचं. यू कॅन प्रोव्हाइड आयनेट ऍड्रेस ऑल्सो. यू कॅन प्रोव्हाइड ओनली आयपी ऍड्रेस ऑल्सो. ठीक आहे, जर तुम्हाला दोन्ही काही प्रोव्हाइड करू शकता. यू कॅन प्रोव्हाइड ओनली आयपी ऍड्रेस, यू कॅन प्रोव्हाइड ओनली होस्ट नेम, और यू कॅन प्रोव्हाइड अ कंबाइंड थिंग दॅट इज नथिंग बट युअर आयनेट ऍड्रेस ऑल्सो. ठीक आहे, सो जर तुम्हाला कंबाईन द्यायचं असेल तर तुम्ही काय वापरू शकता? आयनेट ऍड्रेस host. That means try to use the second constructor if you wish to use the inet address object. Okay, so this socket is for client. Now see what are the methods of your server socket class. See, तुम्ही ज्या वेळेस सर्व्हर सॉकेटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला त्यावेळेस काय झालं? तुमचा सर्व्हर हा कंटिन्युअसली लिसनिंग स्टेट मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर ना तुम्ही क्लायंट साइडला सॉकेटचा ऑब्जेक्ट क्रिएट केलात की काय झालं? तो सॉकेटचा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केल्या तुमची कनेक्शनची रिक्वेस्ट येऊन पोहोचेल सर्व्हरला. ठीक आहे, मग सर्व्हरला रिक्वेस्ट येऊन पोहोचल्यानंतर ना सर्व्हरला कळालं की यस दिस क्लायंट वॉन्ट्स टू कम्युनिकेट, दिस क्लायंट वॉन्ट्स टू जॉईन. सगळं काही ओके असेल. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचंय? सर्व्हर साइडला त्या क्लायंटला ऍक्सेप्ट करायचंय. ठीक आहे, म्हणजे त्यांनी जी काही रिक्वेस्ट पाठवली ती रिक्वेस्ट तुम्हाला काय करायची? ऍक्सेप्ट करायची. सो फॉर ऍक्सेप्टिंग क्लायंट रिक्वेस्ट वी आर गोइंग टू यूज दिस मेथड, पब्लिक सॉकेट ऍक्सेप्ट. ओके, थ्रोज आयओ एक्सेप्शन. जर समजा काही सॉकेट ऍक्सेप्ट करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल, इनपुट आउटपुट स्ट्रीम ओपन केलेली नसेल, देन इट मे थ्रो आयओ एक्सेप्शन. ओके, सो क्लायंटची रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करताय. सो क्लायंटचा ऑब्जेक्ट काय आहे? सॉकेट. म्हणून ऍक्सेप्ट मेथडचा रिटर्न टाइप काय आहे? सॉकेट. The public socket accept method. This method is used to accept the connection request. Then the next method is public void set show timeout. Okay, now this method does what? It sets the timeout value for how long the server socket waits for a client during the accept. म्हणजे काय? एखादा सर्व्हरनी एखाद्या क्लायंटसाठी एखाद्या सर्व्हरनी किती वेळापुरतं वेटिंग सेट मध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे, सो इफ यू विश टू सेट द टाइम आउट व्हॅल्यू देन यू कॅन यूज सेट शो टाइम आउट मेथड. इन ब्रॅकेट यू आर गोइंग टू प्रोव्हाइड द इंट टाइम आउट. द नेक्स्ट इज नथिंग बट व्हॉट? पब्लिक इंट गेट लोकल पोर्ट. गेट लोकल पोर्ट, लोकल पोर्ट नावातच आहे. लोकल म्हणजे काय? स्वतःचा. लोकल मीन्स व्हॉट? इट्स ओन, राईट. मग सर्व्हरचा जर तुम्हाला पोर्ट नंबर प्रिंट करायचा असेल तर तुम्ही कुठली मेथड वापरू शकता? पब्लिक इंट गेट लोकल पोर्ट. सो दिस रिटर्न्स द पोर्ट नंबर ऑन विच द सॉकेट इज इन लिसनिंग स्टेट. नाउ सी द मेथड्स ऑफ socket class. Now the first method is public int get port. Get port, get local port म्हणलं की स्वतःचा. Now if it is your client, then get local port method will return the client port number to which it is binded. Get local port जर सर्व्हर सॉकेट वरती अप्लाय केला तर हा सर्व्हरचा पोर्ट नंबर प्रिंट करेल. आणि जर समजा आता तुम्हाला अपोजिट पार्टीचा पोर्ट नंबर गेट करायचा आहे, म्हणजे काय? क्लायंटचा पोर्ट नंबर काय आहे हे सर्व्हरला माहिती करून घ्यायचे आणि सर्व्हरला क्लायंटला सर्व्हरचा पोर्ट नंबर माहिती करून घ्यायचा आहे. सो इफ यू विश टू डू दिस थिंग देन यूज पब्लिक इंट गेट पोर्ट. सो गेट पोर्ट हा काय करेल? अपोजिट पार्टीचा पोर्ट नंबर रिटर्न करेल. ओके, गेट पोर्ट मेथड विल रिटर्न द अपोजिट पार्टीज पोर्ट नंबर. म्हणजे क्लायंट असेल तर सर्व्हरचा प्रिंट करेल, सर्व्हर असेल तर क्लायंटचा प्रिंट करेल. ठीक आहे, दॅट पब्लिक आयनेट ऍड्रेस, गेट आयनेट ऍड्रेस.
Now this get inet address method will return the inet address to which the sockets are connected. म्हणजेच काय, परत एकदा लक्षात घ्या, गेट आयनेट ऍड्रेस मेथड जर तुम्ही क्लायंट साइडला वापरला तर तो सर्व्हरचा आयनेट ऍड्रेस प्रिंट करेल, आणि जर सर्व्हर साइडला वापरला तर क्लायंट साइडचा आयनेट ऍड्रेस प्रिंट करेल. Okay, so if you wish to retrieve these values, the inet address of opposite party, then use inet address get inet address method. Then socket address get local address. Opposite partyचं नाही, तुम्हाला स्वतःचाच पोर्ट सॉकेट ऍड्रेस तुम्हाला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. सो सॉकेट ऍड्रेस इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सॉकेट प्लस आयनेट ऍड्रेस. ठीक आहे. आता गेट लोकल ऍड्रेस म्हणलं, क्लायंट असेल तर क्लायंटचाच प्रिंट करेल, सर्व्हर असेल तर सर्व्हरचाच प्रिंट करेल. ठीक आहे. देन सॉकेट ऍड्रेस गेट रिमोट सॉकेट ऍड्रेस, इट रिटर्न्स द ऍड्रेस ऑफ द रिमोट सॉकेट. म्हणजेच काय, क्लायंट असेल तर सर्व्हरचा प्रिंट करेल, सर्व्हर असेल तर क्लायंटचा प्रिंट करेल. Okay, and now keep in mind, once the connections are accepted, now you people wants to communicate between your client and server, right? मग क्लायंट आणि सर्व्हर मध्ये जर मला डेटा एक्सचेंज करायचा असेल तर मला त्याच सॉकेट वरती इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम्स ओपन कराव्या लागतील. इनपुट स्ट्रीम कशासाठी, रिसीव्ह झालेला डेटा रीड करण्यासाठी. आउटपुट स्ट्रीम कशासाठी, तर अपोजिट पार्टीला डेटा सेंड करण्यासाठी. Okay, so to do this thing we require to use public input stream get input stream method. Okay, it returns an input stream for receiving data. Then public output stream get output stream method, this returns an output stream to send the data. Okay, and now see, तुम्ही जे काही सॉकेट्स इस्टॅब्लिश केलास, now you have finished your data exchange. म्हणजे आता तुमचं क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन एंड झालंय, तुम्हाला संपवायचंय आता. यू डोंट वॉन्ट टू कम्युनिकेट मोर. ठीक आहे, तुम्हाला पुढे अजून कम्युनिकेट करायचं नाहीये. सो ऍट दॅट टाइम यू पीपल आर गोइंग टू क्लोज द सॉकेट्स. ठीक आहे. मग सॉकेट्सला क्लोज करण्यासाठी कुठली मेथड आहे, पब्लिक वाईड क्लोज मेथड. इट्स क्लोजेस द सॉकेट कनेक्शन. ठीक आहे. आता बघा, आपण थेरॉटिकली बघितलं सर्व्हर सॉकेट काय आहे, सॉकेट काय आहे, त्या दोघांच्या मेथड्स आपण बघितल्या. ठीक आहे. नाव लेट अस सी वन सिंपल प्रोग्राम ऑन हाऊ टू क्रिएट अ TCP client and how to create a TCP server and how to execute those both programs. Okay, so let us see this program. मी ऑलरेडी एक प्रोग्राम टाइप करून ठेवलेला आहे, कारण मल्टिपल स्क्रीन्स जर मी ओपन करायला गेले ना तर तुम्हाला ती विजिबिलिटी लॉस होते, मग परत मला कनेक्शन स्टॉप करून रिस्टार्ट करावं लागतं. ओके, इज दिस नोटपॅड विजिबल व्हॉटएव्हर आय हॅव ओपन्ड? Yes, ma'am. Notepad is visible. Okay, so okay, so now see here. आता सपोज मी तुम्हाला पहिल्यांदा प्रोग्राम एक्सप्लेन करते. ठीक आहे, थेरी एक्सप्लेन करते त्याची बॅकग्राऊंडची, देन वी विल सी द लाईन बाय लाईन कोड. ओके, आपण एक सिंपल प्रोग्राम करतोय ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, तर एक सर्व्हर आहे. ठीक आहे, आणि तो सर्व्हर काय करणार आहे, क्लायंट त्याला एक नंबर पास करेल. ठीक आहे, क्लायंट इज गोइंग टू सेंड वन नंबर टू द सर्व्हर. द सर्व्हर इज गोइंग टू चेक इट आउट ऍट द सर्व्हर साइड दॅट वेदर द नंबर इज इव्हन ऑर ऑड. म्हणजे काय, त्याचं कॉम्पिटिशन काय आहे, आपण एक कॉम्पिटिशनल सर्व्हर क्रिएट करतोय. ठीक आहे, सर्व्हर साइडला तुम्ही काय चेक करताय की क्लायंट कडनं आलेला नंबर हा इव्हन आहे की ऑड आहे, आणि जो काही आन्सर असेल, नंबर इव्हन असेल किंवा ऑड असेल, ते आन्सर तुम्ही परत क्लायंटला सेंड करताय. ठीक आहे, क्लायंट कडनं एक नंबर तुम्ही सर्व्हरला पाठवणार, सर्व्हर साइडला त्याचं चेकिंग होणार आहे की क्लायंट कडनं आलेला नंबर हा इव्हन आहे की ऑड आहे. जे काही आन्सर असेल ते परत सर्व्हर क्लायंटला पाठवणार आहे, आणि आता आपण क्लायंट साइडला त्याची प्रिंटिंग करणार आहे की तो नंबर इव्हन आहे की ऑड आहे. ओके,
Have you understood the background thing? What the TCP server is going to do and what you are going to do at client side. Okay, so let us start with the server. Now see here, for creating now this server, keep in mind we require to import the two packages. One is java.net package because your socket classes are belongs to java.net package. And then for sending and receiving data, we require to use your input output streams. Right? My input output streams कोणाला belong करतात? IO package ला. So you are going to import java.net package and java.io package. Okay, and now let the server name is class set event. Okay, and then public static void main. Okay, आता तुम्हाला माहिती आहे की आपला सर्व्हर सॉकेट हे एक्सेप्शन्स थ्रो करणार, बरोबर आहे. सो खाली ट्राय कॅच लिहित बसण्यापेक्षा मी डायरेक्टली काय केलं, तुमच्या मेन मेथडलाच थ्रोज एक्सेप्शन केलं. ठीक आहे, हेही आपण करू शकतो. किंवा जर तुम्हाला हे थ्रोज एक्सेप्शन नको असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, हे जे आपण सर्व्हर सॉकेटचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय, सॉकेटचा जो काही ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतोय, हे तुम्हाला कशामध्ये टाकावं लागेल, ट्राय कॅच मध्ये टाकावं लागेल. ठीक आहे, आता प्रत्येक स्टेजला मला ट्राय कॅच नाही लिहित बसायचं. सो मी डायरेक्टली काय केलं, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेनला थ्रोज एक्सेप्शन केलं. ठीक आहे, सो पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग AR throws exception. Okay, and now I wish to declare it as a server. म्हणून आपण मग कुठला स्टेटमेंट लिहिलं, सर्व्हर सॉकेट P is equal to new server socket in bracket 3000. Now what this 3000 is? This 3000 is the port number on which your server is going to listen for the client request. ठीक आहे, हा पोर्ट नंबर म्हणजे कोणाचा पोर्ट नंबर आहे, सर्व्हरचा. ठीक आहे, ज्याच्यावरती तुमचा क्लायंट हा काय करणार आहे, रिक्वेस्ट सेंड करणार आहे. ओके, नाउ सर्व्हर सॉकेट P is equal to new server socket then in bracket 3000. आता क्लायंट साइडला बघा, हेच क्लायंट साइडला आपण काय लिहिलेलं असलं पाहिजे की ज्यामुळं तुमची जी काही कनेक्शनची रिक्वेस्ट असेल ती सर्व्हरला पोहोचेल. ओके, नाउ विल स्विच टू द क्लायंट प्रोग्राम. मी एक एक स्टेटमेंट तुम्हाला एक्सप्लेन करते दोघांचं, म्हणजे तुम्हाला कळेल की इथनं रिक्वेस्ट गेली, आता इकडे ऍक्सेप्ट होणार. ओके, सो आता बघा, क्लायंट साइडला परत आपण असा प्रोग्राम लिहिलेला असला पाहिजे, इम्पोर्ट java.net.star, import java.io.star, then class event, public static void main, throws exception, and now what we are going to write the statement as, socket S is equal to new socket. Okay, the first parameter is the string host. Now this host belongs to the server. आता लक्षात घ्या, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, म्हणून काय आहे, माझा क्लायंट आणि सर्व्हर हा एकाच सिस्टीम वरती आहे. माझा क्लायंट पण याच सिस्टीम वरती आहे, सर्व्हर पण याच सिस्टीम वरती आहे. म्हणून मी डायरेक्टली काय देऊ शकले, आय कॅन प्रोव्हाइड लोकल होस्ट, किंवा मी डायरेक्टली देऊ शकले असते 127.0.0.1 आयपी ऍड्रेस पण मी डबल कोट मध्ये देऊ शकले असते, किंवा जो काही तुमचा आयपी ऍड्रेस असेल किंवा जे काही तुमचं कॉम्प्युटर नेम असेल ते सुद्धा डायरेक्टली आपण इथे प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, आता माझं क्लायंट आणि सर्व्हर हे एकाच सिस्टीम वरती आहे, म्हणून मी डायरेक्टली काय देऊ शकते, इथे लोकल होस्ट. ओके, आणि आता बघा, इथं आपण पोर्ट नंबर देतो कुठला, 3000. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, हा पोर्ट नंबर आणि हा पोर्ट नंबर एक्झॅक्टली मॅच व्हायला पाहिजे, तेव्हाच तुमची क्लायंटची रिक्वेस्ट ही सर्व्हरला जाऊन पोहोचते. Now whenever you are providing this statement at client side, it means what now, this client wants to connect with this localhost system and it wants to communicate at the port number 3000.
हे स्टेटमेंट तुम्ही इथं दिलात की लगेच सर्व्हरकडे तुमची क्लायंट रिक्वेस्ट आली. अँड नाव टू ऍक्सेप्ट द क्लायंट वी आर गोइंग टू प्रोव्हाइड ऍक्सेप्ट मेथड ऑफ सर्व्हर सॉकेट. बरोबर आहे. आणि आता तुम्ही बघितलं की ऍक्सेप्ट मेथडचा रिटर्न टाइप काय आहे, सॉकेट. सो ऍट द लेफ्ट साइड वी आर गोइंग टू राईट व्हॉट, सॉकेट एस इज इक्वल टू पी डॉट ऍक्सेप्ट. म्हणजे आता तुम्ही काय केलात, क्लायंटची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलात. ठीक आहे. अँड नाव सपोज यू विश टू प्रिंट द ऍड्रेस. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला ऍड्रेस प्रिंट करायचे की हा सर्व्हर कुठल्या क्लायंटला कनेक्टेड आहे आणि क्लायंट कुठल्या सर्व्हरला कनेक्टेड आहे. If you wish to retract these things, then we can use the socket class get inet address method. बरोबर आहे. सो इथं तुम्ही लिहू शकता system.out.println listen to this particular client. म्हणजे हे तुम्ही सर्व्हर साइडला प्रिंट करताय की तुम्ही कुठल्या क्लायंटला ऍक्सेप्ट केलात. हेच सेम तुम्हाला सपोज सर्व्हर क्लायंट साइडला डिस्प्ले करायचे की तुम्ही कुठल्या सर्व्हरशी कनेक्टेड आहात. then you can provide again at the client side program system.out.println connected to s.get inet address. ठीक है. And now keep in mind, now we wish to open the input output streams on your socket so that we are able to send and receive data between your client and server. आता आपल्याला काय करायचंय, क्लायंट आणि सर्व्हर मध्ये डेटा सेंड आणि रिसीव्ह करायचंय. मग ते इनपुट आउटपुट स्ट्रीम्स ओपन करण्यासाठी आपल्याला सॉकेट क्लासच्या कुठल्या मेथड्स होत्या, गेट इनपुट स्ट्रीम आणि गेट आउटपुट स्ट्रीम मेथड्स आहे, which are going to return you the input stream and output stream objects. ओके. पण लक्षात घ्या, आता तुम्हाला इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम साठी भरपूर क्लासेस आहेत आयओ पॅकेजेस मध्ये. तुम्ही कुठलाही वापरू शकता. You can have character input streams, you can have data input streams. बरोबर आहे. You can have buffer readers, you can have writers there. मी एक जनरलाइज्ड क्लासेस वापरते. ठीक आहे. सो सपोज आपल्याला डायरेक्टली एक एक लाईन रीड करायचे. सो इट इज इझी टू यूज आयदर युअर डेटा इनपुट स्ट्रीम क्लास और इट इज इझी टू यूज युअर बफर रीडर क्लास. ठीक आहे. सो आय एम गोइंग टू यूज बफर रीडर. सो see here, buffer reader br is equal to new buffer reader, new input stream reader, and there we are going to open the input stream, right? My input stream open होण्यासाठी काय आहे मेथड, s dot get input stream method. Okay, that for sending data we requires to open the output stream. Okay, आणि output stream साठी सपोज मी कुठला क्लास वापरते, print writer class. Okay. So print writer w is equal to new print writer s dot get output stream comma true. आता हे सेकंड पॅरामीटर ट्रू का दिलं, कारण लक्षात घ्या प्रिंट रायटर क्लासला काय असतं की समजा आपण एक एक लाईनचा डेटा सेंड करतोय. ठीक आहे. तर मी नेक्स्ट टाइम न्यू लाईन पाठवताना माझा ओल्ड डेटा परत एकदा त्याला कॉन्कॅटिनेट होऊन जाऊ नये. आय डोंट वॉन्ट दिस. मी अगोदरचा सेंड केलेला डेटा मला क्लिअर करायचंय आणि नवीन जो काही मी आता डेटा पाठवते तेवढाच डेटा मला सेंड व्हायला पाहिजे. राईट. सो यू वॉन्ट टू फ्लॅश द ओल्ड स्ट्रिंग्स. राईट. ती ओल्ड स्ट्रिंग फ्लॅश करण्यासाठी म्हणून आपण काय वापरतो, सेकंड पॅरामीटर ट्रू. ठीक आहे. सो प्रिंट रायटर w इज इक्वल टू न्यू प्रिंट रायटर then in bracket s dot get output stream comma true. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, हा प्रिंट रायटर कशासाठी वापरणार आपण, डेटा सेंड करण्यासाठी, आणि हा बफर रीडर br आपण कशासाठी वापरणार, सॉकेट वरती क्लायंटचा आलेला डेटा रीड करण्यासाठी. ठीक आहे. आणि आता मला समजा सर्व्हर साइडलाच, ठीक आहे, सर्व्हर साइडला मला काहीतरी इनपुट घ्यायचंय आणि ते इनपुट मला क्लायंटला पाठवायचंय. तर तुम्हाला तुमच्या कन्सोलचं इनपुट लागणार. ठीक आहे. आता सध्या या सिच्युएशन मध्ये मला नाही लागणार. सो तात्पुरत्याला मी कमेंट आहे असं समजा. हे गोष्ट आपल्याला क्लायंट साइडला लागेल. ओके. आय विल एक्सप्लेन ऍट दॅट टाइम. आता बघा, आपण हा सर्व्हर कशासाठी क्रिएट करतोय,
क्लायंट एक नंबर पाठवणार आहे, म्हणजे नंबर कोणाकडून येणार आहे? क्लायंट कडनं येणार आहे. मग आता क्लायंट कडनं आलेला नंबर हा सर्व्हर साठी इनपुट असणार आहे, बरोबर आहे. क्लायंटनी पाठवलेला नंबर हा सर्व्हर साठी काय असणार आहे? इनपुट असणार आहे. हे इनपुट कुठे येत आहे? सॉकेट वरती येत आहे. मग सॉकेट वरचं आलेलं इनपुट रीड करण्यासाठी आपण आत्ताच एक ऑब्जेक्ट डिक्लेअर केला की नाही? कुठला? बफर रीडर BR इज इक्वल टू न्यू बफर रीडर, राईट, न्यू इनपुट स्ट्रीम रीडर इन ब्रॅकेट एस डॉट गेट इनपुट स्ट्रीम. म्हणजे क्लायंट कडनं आलेलं इनपुट रीड करण्यासाठी माझ्याकडे कुठला ऑब्जेक्ट आहे? BR, राईट. सो नाव लेट अस रीड दॅट थिंग. जर क्लायंटनी काही पाठवलेलं असेल तर रिअल डेटा असेल, क्लायंटनी काहीच पाठवलेलं नसेल तर नल स्ट्रिंग असेल, बरोबर आहे. सो लेट अस नाव रीड दिस थिंग. सो स्ट्रिंग MSG इज इक्वल टू, आता मला सॉकेट वरती आलेलं इनपुट रीड करायचंय. सो बफर रीडरची कुठली मेथड आहे? रीड लाईन मेथड. सो स्ट्रिंग MSG इज इक्वल टू BR डॉट रीड लाईन. ना जो काही क्लायंट कडनं डेटा आलेला आहे, सपोज तो आपण सर्व्हर साइडला प्रिंट करतोय की नंबर फ्रॉम क्लायंट इज दिस पर्टिक्युलर वन, राईट. आणि आता बघा, आपण आता सर्व्हर साइडला काय चेकिंग करणार आहे की तुमचा क्लायंट कडनं आलेला नंबर हा इव्हन आहे की ऑड आहे, बरोबर आहे. मग आता नंबर जो काही डेटा आलेला आहे तो आपण ॲज अ स्ट्रिंग म्हणून रीड केलाय. स्ट्रिंग MSG इज इक्वल टू BR डॉट रीड लाईन. Now you are going to convert it into integer. नंबर पाठवला क्लायंटनी, त्या नंबरला आता कशाला कन्वर्ट करा? इंटिजरला. सो नंबरला इंटिजरला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कुठली मेथड आहे? int I is equal to integer dot parseInt. ओके, MSG. मग आता तुम्हाला इव्हन ऑडचं लॉजिक माहिती आहे. इफ नंबर मॉड 2 इज इक्वल टू 1 असेल तर आपण काय म्हणतो? नंबर इज ऑड. आणि तेच जर मॉड 2 इज इक्वल टू 0 असेल तर नंबर इज इव्हन. सो आता बघा, जो काही आउटपुट असेल ते तुम्हाला कळाल्यानंतर ना ते आपण परत एका स्ट्रिंग मध्ये स्टोअर करतोय. MSG इज इक्वल टू ऑड, एल्स MSG इज इक्वल टू इव्हन, राईट. मग आता जो काही MSG व्हेरिएबल मध्ये मेसेज असेल, आता हे तुम्हाला पाठवायचे क्लायंटला की तू पाठवलेला नंबर हा इव्हन आहे की ऑड आहे, राईट. सो फॉर सेंडिंग नंबर नाव टू द क्लायंट, आता सर्व्हर कडनं क्लायंटला डेटा सेंड करायचंय. मग त्याच्यासाठी आपण कुठला ऑब्जेक्ट डिक्लेअर केलाय? प्रिंट रायटरचा. मग प्रिंट रायटर वरती आपण आउटपुट स्ट्रीम ओपन केली आहे. नाव दिस प्रिंट रायटर क्लास इज हॅव्हिंग अ मेथड प्रिंट ln. सो w.println MSG. ज्या वेळेस तुम्ही ही w.println मेथड एक्झिक्यूट होईल त्यावेळेस काय होईल? तुमचा डेटा हा क्लायंटच्या सॉकेट वरती जाऊन पोहोचेल. ओके, w.println MSG. म्हणजे आता तुम्ही क्लायंटला डेटा पाठवला तर नाव यू विश टू क्लोज द कम्युनिकेशन. सो व्हॉट एव्हर सॉकेट्स यू हॅव क्रिएटेड नाव यू आर गोइंग टू क्लोज दॅम, राईट. म्हणून आपण काय केलं? s.close आणि p.close. ओके, सो दिस इज अ सर्व्हर प्रोग्राम. हा कुठला प्रोग्राम झाला? सर्व्हरचा. आता बघा क्लायंट साइडला आपल्याला काय करावं लागेल? Now at client side, firstly you are going to create a socket object, right? Socket object आपण क्रिएट करून काय इंडिकेट करणार की तुम्हाला त्या सर्व्हरशी कनेक्ट करायचं. After connection you are going to print the address and then again keep in mind here also क्लायंटच्या सॉकेट वरती सुद्धा आता तुम्हाला इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम्स क्रिएट करायचे सो दॅट यू आर एबल टू सेंड अँड रिसीव द डेटा. So buffer reader BR is equal to new buffer reader, new input stream reader, s dot get input stream, print writer W is equal to new print writer, s dot get output stream. आणि आता बघा आपण काय म्हटलं की क्लायंट हा सर्व्हरला एक नंबर पाठवणार आहे, बरोबर आहे. मग क्लायंटच्या कन्सोल वरनं सुद्धा तुम्हाला काहीतरी इनपुट ऍक्सेप्ट करायचंय, राईट. मग कन्सोल वरचं इनपुट ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती व्हॉट यू आर हॅव्हिंग? यू आर हॅव्हिंग system.in, बरोबर आहे. कन्सोल वरचं इनपुट रीड करण्यासाठी आपल्याला काय आहे? system.in
इन, राईट. सो क्लायंटच्या कन्सोलवरचं इनपुट तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी परत आपण एक बफर रीडर डिक्लेअर करतोय. So that is buffer reader br1 is equal to new buffer reader, new input stream reader in bracket system dot in. Okay. And now हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. पहिलं कोण कोणाशी कम्युनिकेट करणार आहे? पहिलं क्लायंट सर्व्हरशी कम्युनिकेट करणार, राईट. क्लायंट सर्व्हरला नंबर पाठवणार आहे. मग क्लायंट हा नंबर एक तर डायरेक्टली सेंड करू शकतो किंवा जर समजा क्लायंटला सुद्धा नंबर डायनामिकली द्यायचा असेल तर आपण काय करतो, कन्सोलवरने इनपुट घेतो. बरोबर आहे. मग आता तुम्ही कन्सोलवरने इनपुट घेताय. सो स्ट्रिंग msg इज इक्वल टू br1 डॉट रीड लाईन. br सॉकेटवरचे इनपुट रीड करण्यासाठी आणि br1 कन्सोलचे इनपुट रीड करण्यासाठी. ठीक आहे. सो आपण स्ट्रिंग msg इज इक्वल टू br1 डॉट रीड लाईन केलं म्हणजे आता आपण काय केलं, क्लायंटच्या कन्सोलवरनं एक नंबर इनपुट घेतला. मग तो नंबर इनपुट घेतलेला मला आता सर्व्हरला पाठवायचंय. मग सर्व्हरला डेटा पाठवण्यासाठी प्रिंट रायटर. सो प्रिंट रायटरची कुठली मेथड, प्रिंट एलएन. सो डब्ल्यू डॉट प्रिंट एलएन एमएसजी केलात म्हणजे काय झालं, क्लायंट कडचा डेटा सर्व्हरला सेंड झाला. ओके. नाव सर्व्हरला काय झालं, आता सर्व्हरला डेटा ऍक्सेप्ट झाला, सर्व्हरनी चेक केलं इव्हन आहे का ऑड आहे, सर्व्हरनी परत क्लायंटला डेटा पाठवला की नंबर हा इव्हन आहे की ऑड आहे. सर्व्हर साइडला आपण डब्ल्यू डॉट प्रिंट एमएसजी केलं म्हणजे काय झालं, सर्व्हरनी डेटा परत कोणाला पाठवला, क्लायंटला पाठवला. मग आता हा डेटा सर्व्हर क्लायंटच्या सॉकेटवरती येऊन पडणार. बरोबर आहे. मग सॉकेटवरचं इनपुट रीड करण्यासाठी कुठला आहे, br ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण नेक्स्ट टाइम काय करतोय, msg इज इक्वल टू br डॉट रीड लाईन. म्हणजे सर्व्हरनी जे काही पाठवलं आता ते तुम्हाला इनपुट भेटलं आणि आता ते तुम्ही रीड केलात. सो msg इज इक्वल टू br डॉट रीड लाईन. ओके. मग जो काही मेसेज असेल तो आपण क्लायंट साइडला प्रिंट करतोय. म्हणून मग आपण काय केलं नेक्स्ट टाइम क्लायंट साइडला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन नंबर इज इव्हन ऑर ऑड. ठीक आहे. त्यानंतर ना कम्युनिकेशन क्लोज करायचे. म्हणून मग आपण कुठली मेथड कॉल करणार, क्लोज मेथड. ओके. सो दिस इज सी, मी तुम्हाला ऍट अ टाइम मला दोन्ही कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे म्हणून मी दोन्ही प्रोग्राम इथे कॉपी पेस्ट केले. ठीक आहे. हे एकाच नोटपॅड प्रोग्राम मध्ये दोन दोन प्रोग्राम नाही लिहायचे काही आपल्याला. याच्यासाठी आपल्याला दोन सेपरेट जावा फाईल्स क्रिएट करायच्या. ठीक आहे. एक असेल तुमची क्लाय इव्हेंट डॉट जावा आणि दुसरी असेल तुमची सर इव्हेंट डॉट जावा. ठीक आहे. ते मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेली आहे. मग आता लक्षात घ्या, माझा क्लायंट आणि सर्व्हर हे दोन्ही माझ्या या एकाच सिस्टीम वरती आहेत. मग मला दोन्ही ऍट अ टाइम जर एक्झिक्यूट करून बघायचे असतील तर मला दोन कमांड प्रॉम्प्ट्स ओपन करावे लागतील. ओके. व्हॉट आय नीड्स टू डू, आय नीड टू ओपन द टू कमांड प्रॉम्प्ट्स. ओके. आता मी हे दोन्ही कमांड प्रॉम्प्ट सुद्धा ओपन करून ठेवलेले आहेत. Is both the command prompts are visible? कमांड प्रॉम्प्ट्स विजिबल आहेत का दोन्ही मी ओपन केलेले? येस मॅम. ओके. सो आता लक्षात घ्या, कधी पण ज्यावेळेस आपण TCP/IP क्लायंट सर्व्हर प्रोग्रामिंग करतो, ठीक आहे, त्यामध्ये लक्षात घ्या पहिला तुम्हाला सर्व्हरला एक्झिक्यूट करायचंय. राईट. का, कारण सर्व्हर हा तुमचा लिसनिंग स्टेट मध्ये असला पाहिजे तरच क्लायंटची रिक्वेस्ट तुमच्याकडे येईल. ठीक आहे. सो लक्षात घ्या पहिला आपल्याला कोणाला एक्झिक्यूट करायचंय, सर्व्हरला. सो here now my server is in listening state. बघा माझं सर्व्हरला कर्सर ब्लिंक होतोय. ठीक आहे. सर्व्हरला कर्सर हा कंटिन्युअसली ब्लिंक होतोय, हा लिसनिंग स्टेट मध्ये आहे. आता मी क्लायंट साइडला काय करते, क्लायंटचा प्रोग्राम एक्झिक्यूट करते. क्लायंटचा प्रोग्राम एक्झिक्यूट केला तुम्हाला मेसेज येईल की सर्व्हर कोणाशी कनेक्टेड आहे आणि क्लायंट कुठल्या सर्व्हरशी कनेक्टेड आहे. सी बघा आता दोन्ही साइडला तुम्हाला डिस्प्ले झालाय. सर्व्हर साइडला लिसन टू दिस पर्टिक्युलर रिक्वेस्ट आणि इकडं कनेक्टेड टू दिस पर्टिक्युलर सर्व्हर. ठीक आहे.
आता बघा आपण काय प्रोग्रामिंग केली आहे की क्लायंट हा एक नंबर सेंड करणार आहे. क्लायंट हा नंबर कुठनं इनपुट घेतोय, कन्सोल वरनं. म्हणून बघा कन्सोल क्लायंट साइडला तुमचा कर्सर ब्लिंक होतोय. आता मी एक नंबर सेंड करते. सपोज आय एम गोइंग टू सेंड 14. ठीक आहे. आता 14 हा इव्हन की ऑड आहे. इट इज इव्हन, राईट. मी 14 नंबर इनपुट सेंड केला तर सर्व्हरला पोहोचेल. सर्व्हर त्याचं चेकिंग करेल की हा नंबर इव्हन आहे की ऑड आहे आणि लगेच तुम्हाला क्लायंट साइडला रिस्पॉन्ड येईल की नंबर इव्हन आहे की ऑड आहे. ठीक आहे. तसे या 14 नंबर तुम्ही पाठवलात की काय झालं, सर्व्हर साइडला नंबर आला बघा, नंबर फ्रॉम क्लायंट इज 14. सर्व्हर साइडला त्याचं इव्हन ऑडचं चेक झालं, लॉजिक चेक झालं. सर्व्हरनी लगेच रिप्लाय सेंड केला. क्लायंट कडे तो रिप्लाय ऍक्सेप्ट झाला. ठीक आहे. आणि लगेच क्लायंट साइडला तुम्ही तो प्रिंट केलात की नंबर इज इव्हन. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस सिंपल प्रोग्राम? सिंपल प्रोग्राम लक्षात येणं खूप गरजेचं आहे. सिंपल कळालं तर पुढचे हार्ड प्रोग्राम्स आपण क्रिएट करू शकू. Okay, have you understood this simple client server TCP/IP client server program? Yes, ma'am. Okay, very good. See, आता tomorrow again there is a lecture at 12. ठीक आहे. उद्या परत आपण 12 वाजता लेक्चर घेतोय. Tomorrow again we are going to see the TCP/IP client server program itself. कारण हा खूप एक सिंपल झाला. ठीक आहे. आता मी काय करते, ही आतापर्यंतची पीपीटी मी तुम्हाला क्लासरूमला अपलोड करते. त्याच्यामध्ये हा प्रोग्राम पण आहे. मी इव्हन ऑडचा तुम्हाला सप्लाय केलाय. तुम्ही फॅक्टोरियलचा ट्राय करा. ठीक आहे. किंवा एक सिंगल मेसेज सेंड रिसीव्ह करण्याचं ट्राय करा. ओके. टुमॉरो वी विल सी हाऊ टू डू अ कंटिन्युअस चॅटिंग बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर. ठीक आहे. तुम्हाला क्लायंट सर्व्हर मध्ये कंटिन्युअस चॅटिंग करायचं असेल तर तो प्रोग्राम कसा लिहायचा. ओके. दॅट आय विल शो यू टुमॉरो. But today I will upload this PPT. Please try for the factorial program. मी इव्हन ऑड प्रोव्हाइड केलाय, तुम्ही फॅक्टोरियलला ट्राय करा. ठीक आहे. So today we will stop here.